विद्यार्थी मित्र, व्यवस्थापनाचे कार्य या दुसऱ्या प्रकरणाची आपण माहिती घेत आहोत. व्यवस्थापन म्हणजे एखाद्या कार्याची व्यवस्था करणे आणि ते कार्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे व्यवस्थापन होय. तर व्यवस्थापनाच्या कार्य या घटकामध्ये आपण 6 कार्ये आपण बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन, समन्वय व नियंत्रण ही 6 कार्ये व्यवस्थापकाला करावे लागतात. तरच ते कार्य एक चांगल्या पद्धतीनं अपेक्षित परिणामकारक कार्य पूर्ण होताना आपल्याला दिसून येतं. आतापर्यंत आपण जवळजवळ 5 कार्ये पाहिलेली आहेत आणि शेवटचे नियंत्रण हे कार्य बघणार आहोत. तर 5 कार्यामध्ये त्या ठिकाणी आपण माहिती घेत असताना थोडक्यात नियोजन म्हणजे एखादा ध्येय प्राप्तीसाठी एखादा आराखडा तयार करणे, पूर्वनियोजित एखादा आराखडा तयार करणे म्हणजे नियोजन होय. हे झालं व्यवस्थापनाचं पहिलं कार्य. दुसरं कार्य बघा, संघटन. एखादा ध्येय प्राप्तीसाठी किंवा उद्दिष्ट प्राप्तीसाठी व्यवसाय संस्थेला वेगवेगळी साधनसामुग्री लागते आणि ही साधनसामुग्री संघटित करण्याचं काम या संघटन या कार्यामध्ये करावं लागतं. त्याच्यामध्ये मनुष्यबळ असेल किंवा मानवी साधनसामुग्री व भौतिक साधनसामुग्री ही जमवाजमी करण्याचं काम संघटन या कार्यामध्ये करावं लागतं. त्याच्यानंतर बघा, कर्मचारी व्यवस्थापन. व्यवसाय संस्था चालवण्यासाठी कर्मचाऱ्यांची आवश्यकता लागते आणि हे काम आपण कर्मचारी व्यवस्थापन या कार्यामध्ये व्यवस्थापकाला पूर्ण करावं लागतं. कर्मचारी व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापकाला त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची भरती, निवड, प्रशिक्षण व वेतन इत्यादी वेगवेगळ्या कार्ये या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पूर्ण करावी लागतात. तरच ते कार्य कर्मचाऱ्यांच्या कडून करून घेता येईल. निर्देशनामध्ये प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांना काम करत असताना वेगवेगळ्या सूचना, मार्गदर्शन इत्यादी कार्य करवतात. म्हणजेच त्या ठिकाणी व्यवस्थापक म्हणून कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी वेगवेगळी माहिती प्रत्यक्ष कामावर असताना येणाऱ्या अडचणींसंदर्भात सूचना देण्याचं काम, माहिती देण्याचं काम निर्देशन या कार्यामध्ये करावं लागतं. त्याच्यानंतर बघा, 5वं कार्य समन्वय. समन्वय या कार्यामध्ये वेगवेगळ्या घटकांची, वेगवेगळ्या विभागांची, वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांची व्यवस्थापक म्हणून सगळ्या लोकांची सुसंवाद साधून, चर्चा करून सगळ्या विभागाशी समन्वय साधण्याचं काम, सुसंवाद साधण्याचं काम व्यवस्थापकाला करावं लागतं. या 5व्या कार्यामुळं वेगवेगळ्या कार्यांची आपण एकसंघपणे व्यवसाय चालवण्यासाठी समन्वय कार्याचा वापर होतो. व्यवस्थापक म्हणून कर्मचारी, ग्राहक, सरकार म्हणजे शासन दरबारी असतील, समाजाशी अशा वेगवेगळ्या घटकाशी संपर्क येतो आणि यातूनच व्यवसाय चालवावा लागतो. समन्वय या कार्यामुळे सगळ्यांच्याबरोबर चांगले संबंध प्रस्थापित होण्याचं काम त्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. आता आपण नियंत्रण या शेवटच्या कार्याचा आपण माहिती घेणार आहोत. व्यवस्थापकाला व्यवसायाचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नफा असेल किंवा इतरही त्या ठिकाणी समाजामध्ये नावलौकिक असेल, पत निर्माण करायचे असेल व व्यवसायाचं ग्राहकांना समाधानी करायचं असेल, वेगवेगळी उद्दिष्ट असतात. या उद्दिष्ट प्राप्तीसाठी व्यवसायाला चालवण्यासाठी व्यवस्थापकाला वेगवेगळ्या भूमिका पूर्ण करतात. व्यवस्थापनाच्या या कार्यामुळं त्या ठिकाणी व्यवसायाचं अपेक्षित व परिणामकारक उद्दिष्ट पूर्तीसाठी या कार्याचा अवलंब केल्यामुळं उद्दिष्ट पूर्ण होते. नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन, समन्वय ही जवळजवळ 5 कार्ये बघितल्यानंतर आपण नियंत्रण या कार्याची माहिती घेणार आहोत. नियंत्रणामुळंच एखादं कार्य पूर्ण होण्यासाठी मदत होताना आपल्याला दिसून येते. जर त्या ठिकाणी नियंत्रण नसेल, उच्च स्तरापासून कनिष्ठ, मध्यम असेल, कनिष्ठ असेल, या सगळ्यांच्यावर त्या ठिकाणी नियंत्रण आवश्यक असतं. नियंत्रणाशिवाय ते कार्य परिणामकारक होऊ शकत नाही. त्यामुळे नियंत्रणाला महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी पार पाडावी लागते. बऱ्याच अंशी त्या ठिकाणी प्रत्यक्ष कामावर त्या ठिकाणी काम पूर्ण होतंय की नाही हे त्या ठिकाणी बघून प्रत्यक्ष मोजमाप करून अपेक्षित परिणामकारक ध्येय प्राप्तीसाठी नियंत्रण आवश्यक असतं. म्हणून नियंत्रणाला प्रत्येक कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी पूर्ण करावी लागते.
नियोजन करत असताना ही नियंत्रणाची आवश्यक असते. वेगवेगळ्या आराखडा म्हणजे कामाचा आराखडा करत असताना वेगवेगळ्या अडचणी असतात. त्या अडचणीवर नियंत्रण ठेवत असताना त्या पद्धतीचं नियोजनामध्ये नियंत्रणाचा आवश्यक आहे घटक. साधनसामुग्रीची जमवाजमी म्हणजे संघटन करताना ही नियंत्रणाची आवश्यकता असते. त्याच्यानंतर कर्मचारी व्यवस्थापन असेल. कर्मचारी व्यवस्थापनासुद्धा वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांच्यावर लक्ष ठेवून ध्येय प्राप्तीसाठी प्रत्यक्ष कामगारांच्याकडून काम करून घेताना सुद्धा नियंत्रण आवश्यक असते. त्याच्यानंतर निर्देशन करत असताना सुद्धा, सूचना देत असताना, मार्गदर्शन करत असताना, संपर्क ठेवत असताना, प्रोत्साहन देत असताना नियंत्रण आवश्यक असते. आणि त्या ठिकाणीच ते निर्देशनाच्या कार्यामुळं नियंत्रणाच्या कार्यामुळे निर्देशन योग्य पद्धतीने होताना आपला दिसून येतं. त्याच्यानंतर समन्वय साधण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळ्या समूहाशी संपर्क योग्य पद्धतीने नियंत्रणात्मक होत असेल तर चांगल्या पद्धतीनं नियंत्रणाचे कार्य पूर्ण होताना आपल्याला दिसून येतं. तर नियंत्रण म्हणजेच काय म्हणता येईल, प्रत्येक व्यवसायाच्या प्रत्येक कार्यामध्ये नियंत्रण आवश्यक असतं. आणि जर हे नियंत्रण योग्य पद्धतीनं असेल तर त्या ठिकाणी व्यवसायाचं उद्दिष्ट चांगल्या पद्धतीनं पूर्ण होईल. समाजामध्ये ज्या पद्धतीनं आपल्याला व्यवसायाचं उद्दिष्ट अपेक्षित आहे त्या पद्धतीनं पूर्ण होईल. व्यवसाय नियंत्रणाच्या काही व्याख्या बघूया आपण. मानकाच्या आधारे यशाचे मोजमाप करणे आणि विचलन सुधारून नियोजनाप्रमाणे उद्दिष्ट साध्य होतील हे सुनिश्चित करणे म्हणजे व्यवस्थापकीय नियंत्रण होय. तर दुसरी बघा, नियंत्रण ही अशी प्रक्रिया आहे ज्यात नियोजनबद्ध कृतीतून कार्यपूर्ती करण्याचा प्रयत्न केला जातो. तिसरी बघा, प्रत्यक्ष परिणाम आणि अपेक्षित परिणाम हे जास्तीत जास्त जवळ आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या प्रक्रियेला नियंत्रण म्हणतात. थोडक्यात काय म्हणता येईल बघा, एखादी नियोजनबद्ध कृती असेल ती कृतीचं मोजमाप करून अपेक्षित जे ध्येय आहे ध्येय प्राप्तीसाठी नियंत्रणाचा आधार घेऊन ते पूर्ण करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. व्यवस्थापकीय जे कार्य आहे पूर्ण करण्यासाठी त्याला नियंत्रण म्हणता येईल. त्याचबरोबर एखादी कृती असेल ती एखादी कृती नियंत्रणाचा वापर करून नियोजनबद्ध पूर्ततेसाठी प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. तर प्रत्यक्ष परिणाम केवढा झालेला आहे आणि अपेक्षित तुम्हाला व्यवसायाचा व्यवस्थापक म्हणून काय अपेक्षित आहे त्याचं मोजमाप करून जवळ आणण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे नियंत्रण असं म्हणता येईल. थोडक्यात नियंत्रण हे प्रत्यक्ष कार्यावर त्या ठिकाणी लक्ष ठेवून अपेक्षित परिणाम आणि प्रत्यक्ष परिणाम यांना जवळ आणण्यासाठी हेतू साध्य करण्यासाठी प्रत्यक्ष कार्य पातळीवर काम करताना आपल्याला दिसून येतं. या नियंत्रणाचं महत्त्व काय आपण बघूया. पहिलं महत्त्व बघा, संघटनेचे उद्दिष्ट पूर्ण करणे. व्यवसायाचं उद्दिष्ट काय असेल, नफा मिळवणं असेल, समाजामध्ये नावलौकिक मिळवायचा आहे, ग्राहकांना समाधानी करायचा आहे, अशी वेगवेगळी उद्दिष्ट असतात. ही उद्दिष्ट पूर्ततेसाठी नियंत्रणाचा वापर करून प्रत्यक्ष कार्यावर लक्ष ठेवण्याचं काम व्यवस्थापक करतो. आणि त्यामुळे व्यवसाय संस्थेचे जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट प्राप्तीसाठी किंवा पूर्ततेसाठी नियंत्रण प्रत्यक्ष देखरेख करत असतं. त्यामुळे संघटनेचं जे उद्दिष्ट असेल ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करताना आपला दिसून येतं. दुसरं बघा, संसाधनाचा कार्यक्षम वापर. नियंत्रण हे प्रत्यक्ष कार्यावर त्या ठिकाणी लक्ष ठेवून असल्यामुळं त्या ठिकाणी काय होतंय आणि काय पाहिजे याच्यावर लक्ष ठेवत असल्यामुळं वेगवेगळ्या निर्देशन देऊन समन्वय साधून ते कार्यपूर्तीसाठी प्रयत्न करत असल्यामुळे मानवी साधनसामुग्री व भौतिक साधनसामुग्री, श्रम असेल, मानवी साधनसामुग्री, त्याचबरोबर भौतिकमध्ये भांडवल, तंत्रज्ञान, पैसा, ही जी साधनसामुग्री आहे ती प्रत्यक्ष जास्तीत जास्त कशी वापरता येईल आणि आपल्या व्यवसायाचं उद्दिष्ट कसं पूर्ण होईल यासाठी नियंत्रण प्रत्यक्ष कार्य पातळीवर लक्ष ठेवून ध्येय साध्य करत असतं. त्यामुळे साधनसामुग्रीचा जास्तीत जास्त वापर होताना आपल्याला दिसून येतो. मानकाची अचूकता. आता बऱ्याच अंशी नियंत्रण करत असताना प्रत्यक्ष कार्य पातळीवर काम करत असल्यामुळे योग्य पद्धतीनं काम होतंय की नाही हे बघण्याचं काम व्यवस्थापक वेगवेगळ्या विभागाशी, वेगवेगळ्या यंत्रांशी, वेगवेगळ्या तंत्रज्ञान याचा वापर करून प्रत्येक कार्यावर लक्ष ठेवत असतो. आणि ती मानकं जी ठरलेली आहेत, तंत्रज्ञान असेल, यंत्रसामुग्री असेल किंवा सुपरवायझर असेल, वेगवेगळ्या विभागाशी त्या ठिकाणी सूचना केल्या असतात.
कारण हेतू साध्य करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी व्यवस्थापक लक्ष ठेवत नसतो. यासाठी व्यवस्थापक वेगवेगळ्या मानकाची त्या ठिकाणी नेमणूक करत असतो आणि या नेमणुकीचा आधार घेऊन प्रत्यक्ष कार्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो आणि या मानकाची कितपत अचूकता आहे त्याच्यावरही त्या ठिकाणी व्यवसायाचं उद्दिष्ट पूर्ण करता आपल्याला येतो. त्याच्यानंतर बघा, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देतं. प्रत्यक्ष कार्य करत असताना नियंत्रण त्या ठिकाणी मानकाचा आधार घेऊन कितपत अपेक्षित परिणाम आहे आणि प्रत्यक्ष किती झालेला आहे याचा विचार करत असल्यामुळं कर्मचाऱ्यांना ज्या त्यावेळी निर्देशन, समन्वय या दोन कार्याचा नियंत्रणाचा वापर करून कर्मचाऱ्यांना प्रेरणा, मार्गदर्शन करताना आपल्याला दिसून येतं आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी अपेक्षित उद्दिष्ट पूर्तीसाठी प्रत्यक्ष कर्मचारी पाहिजे त्या पद्धतीनं चर्चा झाल्यामुळं, समन्वय साधल्यामुळं, नियंत्रणाचा वापर आपण निर्देशन, समन्वय साधल्यामुळं त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना नियंत्रण मिळत असल्यामुळं प्रोत्साहन मिळताना आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर बघा, सुसूत्रता आणि शिस्तीची हमी. नियंत्रण हा असा घटक आहे की प्रत्यक्ष कार्यपातळीवर लक्ष ठेवत असल्यामुळं वेगवेगळ्या विभागाशी वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांशी सहसंबंध येतो आणि व्यवसायाची शिस्त आणि कामाची सुसूत्रता येताना आपल्याला दिसून येतं. काय कसं पाहिजे काम, एक शिस्त, व्यवसायाला एक शिस्त लावण्याचं काम त्या ठिकाणी नियंत्रण करत असतो आणि याचाच त्या ठिकाणी फायदा त्या ठिकाणी नियंत्रणामुळं व्यवसायाला होताना आपल्याला दिसून येतो. थोडक्यात काय म्हणता येईल बघा, चुकीचं काय होत असेल तर त्या ठिकाणी नियंत्रणामुळं त्या ठिकाणी थांबवण्याचं काम व्यवस्थापक किंवा मानकं जी ठरवलेली असतील मानकं ती थांबवतात आणि त्यामुळं एक व्यवसायाला शिस्तीची हमी देण्याचं काम त्या ठिकाणी नियंत्रण त्या ठिकाणी घटक करताना आपल्याला दिसून येतो. 6 नंबर बघा, समन्वयाची सुविधा. बऱ्याच अंशी नियंत्रण करत असताना कर्मचारी असतील किंवा तंत्रज्ञान असेल, जर काही अडचणी असतील तर त्या ठिकाणी नियंत्रण करत असताना थांबून त्या ठिकाणी मार्गदर्शनाचा वापर करून किंवा निर्देशनाच्या मुळे त्या ठिकाणी सूचना, चर्चा, सुसंवाद, समन्वय साधताना नियंत्रणाचा जर अडचण आली तर नियंत्रणाचा वापर करून त्या ठिकाणी वेगवेगळ्या सूचना, मार्गदर्शन, चर्चा होत असल्यामुळं एक चांगली सुविधा नियंत्रणामुळं कोण अडचण येत असेल तर समन्वय साधून चर्चा करून कर्मचारी, तंत्रज्ञान यांची समस्या सोडवण्याचं काम त्या ठिकाणी नियंत्रणामुळं समन्वयाची सुविधा त्या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर बघा 7 नंबर, मानसिक दबाव. कर्मचारी असेल, कर्मचाऱ्यांच्यावर नियंत्रणामुळे लक्ष असल्यामुळं एक मानसिक दबाव होतो की बाबा आमच्याकडं कोणीतरी बघतंय, आमच्याकडं कोणीतरी लक्ष ठेवतंय. हा दबाव असल्यामुळं कार्यपूर्तीसाठी कोणीही त्या ठिकाणी हलगर्जीपणा, निष्काळजीपणा न करता एक दबावात्मक वातावरण, शिस्तीचं वातावरण निर्माण होऊन हेतुपूर्तीसाठी प्रत्यक्ष त्या ठिकाणी ज्या हेतू पूर्ण करायचा आहे तो पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्यामुळं कार्य करत असताना कर्मचारी एक मानसिक दबाव की आपण व्यवसाय संस्थेमध्ये काम करतोय आणि आमच्यावरही कोणीतरी लक्ष ठेवतोय, त्यांच्या कर्मचारी आपण वेतन घेतोय किंवा इतर सुविधाही घेतोय आणि ह्या सुविधा कशासाठी करतोय तर काम करण्यासाठी करतोय आणि आमच्यावरही कोणतरी लक्ष ठेवतोय, ही भावना असल्यामुळे एक मानसिक दबाव त्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी नियंत्रणामुळे होताना आपल्याला दिसून येतो. 8 नंबर बघा, संघटनात्मक कार्यक्षमता आणि प्रभावशीलता. नियंत्रण हा असा घटक आहे की प्रत्यक्ष कार्यावर वेगवेगळ्या विभागाशी कर्मचाऱ्यांशी त्या ठिकाणी लक्ष ठेवून त्या ठिकाणी कार्य करत असतो आणि त्यामुळं एक संघटनेला नियंत्रणामुळं शिस्त मिळते, कामाची सुसूत्रता मिळते आणि त्यामुळे संघटनेचा एक जबाबदार संघटनेचा एक समूह व्यवसायाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळं या व्यवसाय संस्थेची कार्यक्षमता, नियंत्रणाचा घटक, मानसिक दबाव असेल किंवा इतरही त्या ठिकाणी गोष्टी घडत असल्यामुळं संघटनेची कार्यक्षमता नियंत्रणामुळे चांगल्या पद्धतीनं हेतुपूर्तीसाठी प्रयत्न करते आणि एकूणच त्या ठिकाणी प्रभावशील त्या ठिकाणी व्यवसाय संस्था समाजामध्ये कार्य करताना आपल्याला दिसून येते. चांगली समाजामध्ये प्रतिमा. एखाद्या व्यवसाय संस्थेचं उत्पादन निर्मितीसाठी, विक्रीसाठी
योग्य पद्धतीने नियंत्रण असल्यामुळं एक समाजामध्ये पत नावलौकिक होताना आपल्याला दिसून येतो. समाजामध्ये मोठमोठ्या कंपन्या नावलौकिक त्यांचं आहे, कारण त्या ठिकाणी त्या पद्धतीच्या कर्मचाऱ्यांच्याकडून काम करून घ्यायचं आणि ज्या पाहिजे त्या सुविधा योग्य पद्धतीने द्यायच्या आणि त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना जे व्यवसायाचं जे ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न करायचे आहेत त्यासाठी प्रयत्न करण्याचं काम या नियंत्रणाच्या कार्यामुळे त्या ठिकाणी होत असल्यामुळे समाजामध्ये एक वेगळंच मत निर्माण होऊन समाजामध्ये व्यवसाय संस्थेची चांगली पत किंवा नावलौकिक, ज्याला आपण गुडविल म्हणतो, ही समाजामध्ये निर्माण होता आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर 10 नंबर बघा, मार्गदर्शक म्हणून कार्य. व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये नियंत्रण हा घटक वेगवेगळ्या कार्यामध्ये प्रत्यक्ष कार्यावर लक्ष ठेवत असल्यामुळे येणाऱ्या अडचणींवर मार्गदर्शकाची भूमिका त्या ठिकाणी नियंत्रण या कार्यामुळे होतो. म्हणजे आपल्याला अपेक्षित काय आहे आणि त्या अपेक्षित पूर्तीसाठी प्रत्येक विभागाला, प्रत्येक कर्मचाऱ्याला नियंत्रणाचा वापर करून त्या कामाशी जोडले जाण्यासाठी प्रयत्न केला जातो आणि त्यामुळं मार्गदर्शन, येणाऱ्या अडचणींवर मार्गदर्शन करण्याचं काम नियंत्रण या कार्यामुळे होताना आपल्याला दिसून येतो. थोडक्यात त्या ठिकाणी बघा, व्यवसायाच्या व्यवस्थापनामध्ये व्यवसायाचं जे हेतू, ध्येय, उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी नियंत्रण हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जसं नियोजन केलं म्हणजे व्यवसायाचं अर्धं काम झालं असं म्हटलं जातं, पण व्यवसायाच्या प्रत्येक कार्यामध्ये प्रत्यक्ष कार्यावर लक्ष ठेवण्याचं काम नियंत्रण करत असतं आणि त्या ठिकाणी नियंत्रण केल्यामुळं व्यवसायाचं जे उद्दिष्ट प्राप्त करण्याचं आहे त्या प्राप्तीसाठी नियंत्रण हा कार्याचा वापर केल्यामुळं प्रत्यक्ष कार्यावर सर्व लोक किंवा व्यवसाय संस्था संघभावनेनं त्या ठिकाणी कार्य करताना आपला दिसून येतात.